सत्या रे, काय हे? कुठे घेऊन आलास? कळल, सगळं कळल तुम्हाला. उतरा खाली. मी नाही उतरणार. आधी सांग कुठे घेऊन आलास. अहो कशाला हट्ट करताय? म्हणलं ना सगळं कळल. उतरा. नाही उतरणार. सांग ना. एकतर अशा ठिकाणी घेऊन आले जिथे लांब लांब पर्यंत कुत्रा बी दिसत नाही. वाघमारे मॅडम, अहो समोर तुमच्या सातारचा वाघ आहे आणि तुम्हाला कुत्र बघायची इच्छा झाली. सातारच्या वाघा फुशारकी मारून झाली. सांगतोस का इथं का घेऊन आलास? जोपर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. सत्य, मी रागावले. अहो तेच तर वाघमारे, रागावल्यावर ना अजूनच जास्त सुंदर दिसताय बघा तुम्ही. तू सांगणारस की नाहीस? कमी जप. जाऊ दे, जातेस मी. अहो थांबा. सांगतो इथं का आणलंय ते. मला फक्त एकच मिनिट द्या. हा, एकच मिनिट. दिन रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. सत्या, हे सगळं वाघमारे, माझी ना लय दिवसांपासूनची इच्छा होती तुम्हाला असं कुठेतरी छान फिरायला घेऊन जायची. तुम्ही इन्स्पेक्टर झाला ना त्यानंतरच मला तुम्हाला घेऊन जायचं होतं. पण जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटाला तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं तुझीच गधून गाई सुचना ग. वाघमारे, आता आपल्या आयुष्यात काय गोंधळ सुरू आहे तुम्हाला माहितीच आहे. जीवाला याड लागलं. आणि ह्या सगळ्यात आपल्याला बी मोकळा श्वास घ्यायची गरज होतीच ना. त्यासाठी हा सगळा प्लॅन केला. आता तरी खाली उतरा प्लीज. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. मन तुझ्या माग धावा फटाला तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही. जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं. वाघमारे, एकच मिनिट. सत्या, सत्या, वाघाच्या का बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. काय बिबट्याने वाघ इथं? कसं शक्य आहे? तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. भास नाही, खरंच आवाज आला मला. सत्या, तिथं बघ, तिथं झाडीत कुणीतरी शिरलंय. वाघ नाही तर बिबट्याच असेल. वाघमारे, आज आयुष्यात पहिल्यांदा मला कळलं की आपल्या आयुष्यात आजूबाजूला बिबट्याचं असणं किती गरजेचं आहे. तुला मजा वाटते वे? खरोखर वाघ समोर आला ना, सगळ्यात आधी तू धुम ठोकशील.
हाईक इथे राहणार लई रिस्क आहे. आपण जाऊया. चल चल गाडी काढ तू. चल पण. अरे थांबा, शांत व्हा. मी तुम्हाला सांगू बिबट्याचा आवाज कुठून आला ते? म्हणजे थांबा. इथनं आला बिबट्याचा आवाज. अशी गमत कोण करते वे? घाबरले ना मी. आओ, चेष्टा केली वाघमारे. एक दिवस अशीच गंमत करशील आणि खरोखर समोर वाघ आला तर तुमच्या आधी मी त्याच्या समोरच आहे. जेव्हा केव्हा हे जग सोडून जायचं ठरवशील ना, मला पण बरोबर घेऊन जाशील. कारण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. वाघमारे, अहो तुम्ही येडाय का हो जरा? एकत्र मरायचा का विचार करता? एकत्र जगायचा विचार करा ना. अहो अजून लई जगायचंय आपल्याला, लई एन्जॉय करायचंय. तुम्ही वा पुढं, तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज घेऊन येतो. चला. वाघमारे, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. टॅन. कंस आठवतं तुम्हाला? एकदम चोख प्लॅनिंग दिसतंय. हा मग, सत्यजित सुर्वेचं नियोजन आहे. सत्यजित सुर्वेचं नियोजन एकदम चोखच असतंय. चूल मांडावी लागेल ना. काय झालं आमरे? लिमराचाच फोन आहे ना? हो. किती वेळा सांगितले त्याला मला फोन करत जाऊ नको, तरी 100 वेळा फोन करतोय. अगं मग ब्लॉक करून टाक की. बरोबर बोलते सगळी. हे बघ आमरे, मला माहितीये हे सोपं नाहीये, पण ह्याचा त्रास तुला होतोय ना. आमरे, एखादी गोष्ट मन दुखावते हे ठीक आहे, पण तीच गोष्ट जर मनावर घाव घालत असेल ना, तर त्या गोष्टीला मनापासून कायमचं दूर केलं पाहिजे. बरोबर बोलतेस तू सगळं. हॅलो. आर्यनराव तुम्ही? काही इम्पॉर्टंट डिस्कशन चाललंय का? नंतर येऊ का मी? अहो नाही नाही, तसं काहीच नाही. तुम्ही यावेळी इथं? हो, कारणच तसं खास आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. मिठाई खा. नाही, आणि हे पूर्ण बॉक्स तुम्हाला. खरं तर आई गेल्यापासून दरवर्षी मी तिच्या वाढदिवसाला जवळच्या लोकांना मिठाई वाटतं. तुमच्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्या जिथे कुठं असतील ना, आनंदात असतील. थँक्यू. होय. सत्यादादा आणि मंजू मॅडमला मिठाई द्यायला गेलो होतो, पण ते घरात दिसले नाही. कुठे कुठे गेलेत? काय दोघं घरात नाहीत? नाहीये ना, अख्ख्या घरात कुठेच नाहीये. मला वाटलं इथे असतील, बट नाही. इथे तर नाही आले दोघं पण. अरे देवा, कुठं गेले असतील दोघं जण? परत त्यांच्यासोबत काही झालं तर नसेल ना? आमरे, मंजूला फोन लाव. मी सत्याला फोन लावून बघते. अगं फोन बंद आहे दीदीचा. काय? दादाचा पण फोन बंद आहे. दोघांचा फोन बंद येतोय, असं कसं? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण ते दोघं कुठे आहे ते शोधायला हवं. मला वाटतंय
ही गोष्ट आपण जयदीप दादांना सांगितली पाहिजे, म्हणजे ते शोध लावतील की हे दोघं कुठं गेलेत. राईट. अहो नाही होऊ शकत हो मीटिंगचं. ठेवा फोन तुम्ही. जयदीपराव, हो आई सवे अमृता काय झालं? अहो ते आर्यन भाऊ जयदीपराव, मंजू आणि सत्यजितराव घरात नाही येतो. हो, आणि त्यांचा फोन पण लागत नाहीये, दोघांचा फोन बंद आहे. तुम्ही एकदा बघता का ते कुठं गेलेत ते? कुठं जाणार दोघं बी? त्याने भेटणं माझ्या सत्याला कामाला लावला असेल आणि तो बी गेला असेल तिच्या मागं नाचत. ए, तुझी लेक कुठे तर संकटात गावली असेल आणि माझ्या सत्याला बी तिच्या संकट घेऊन गेली असेल बघ ती. मम्मी साहेब, दरवेळेस माझ्या बहिणीला दोष देणं गरजेचं आहे का? नुसता दोष देऊन काय उपयोगच नाही. तिला तर का नाही संकटाची पुरस्कार करते म्हणून आवाज द्यायला पाहिजे. आवाज कुठल्या संकटाच्या मुहूर्तावर जन्माला आली ती काय माहिती. काय काय नेब्याची दणकट मम्मी. ही नेब्या जन्माला आली तेव्हा कुठलं युद्ध बिद्ध सुरू होतं का? मग तुमचा जन्म झाला तेव्हा भूकंप आलेला का सुनामी? बघावं तेव्हा तंतनच करत असताय की. ए बिनूप करे, जिबेला हाय का तुझा? मम्मी साहेब, जीप तुम्हाला सुद्धा आहे. मला उलट बोलतेस आहे तू. उलट बोलत नाहीये, जशाच तसं बोलते. सुम बघा, आपण पिळा गेला मायलिकींचा. माझ्या घरात असेल जाऊन मला उलट बोलतेस आहे का तू? ए, हे संस्कार केलं का तुझ्या लेकी? मम्मी साहेब, अरे सांगतो बा, किती भांडताय? मला बोलू दे आता. काय दादा वहिनी कुठे गेले ते मला माहिती आहे. काय? हो, म्हणजे दादा मला सांगून गेलाय ते आउटिंगला जाणार आहेत म्हणून. ए जयदेव आउटिंग काय असते ती? मम्मी, फिरायला फिरायला. एवढ्या रात्रीचं फिरायला? नक्कीच त्या नेबरचा फिरा नसणार आहे. मला पण तेच वाटते. चांगली गोष्ट आहे की तेवढंच त्यांना एक दुसऱ्यांबरोबर टाइम स्पेंड करायला मिळेल ना. गुड गुड. आपण उगाच काळजी करत बसलोय त्यांची. ठीक आहे, बरोबर. गुड गुड, व्हेरी गुड. पण कुठे गेलेत ते? दादाने काय सांगितलं नाही मला, पण आपल्याला काय करायचंय, जाऊ दे ना. दोघं एकत्र ते महत्वाचं. ते पण आहे म्हणा. ए, तुमच्या दुग्यात तर स्वतःची काही इज्जत नाही, बाहेरच्या पाहुण्यासमोर काय आमची इज्जत घालवला बसताय का तुम्ही? हा, नीट वागता येत नाही का तुम्हाला? नीट बोलता येत नाही का तुम्हाला? त्या सत्याने मुद्दाम मला त्रास देण्यासाठी आउटिंगचा प्लॅन केलाय. कळतंय मला, पण सत्या, तू हे चांगलं केलं नाहीये. तुला आत्ता समजेल, मला त्रास देणं, माझ्या मंजूला बाहेर घेऊन जाणं, मला टीज करणं तुला किती महाग पडू शकतं ना. कळेल तुला. सत्या, आता जे काही होईल ना त्यासाठी फक्त तू जबाबदार असशील. फक्त तू. जस्ट वेट अँड वॉच सत्या. बर चल, चूल कुठं मांडायची? कुठं म्हणजे अख्खं माळरान आपलाय, इथं मांडूया. हिथं मांडायची चूल? बराच ना, तू काय बोलतोस तुला कळतंय ना? हा, मराठीतच बोललो ना. तुम्हाला कळलं नाही काय? इथं मांडायची चूल म्हणजे चूल मांडली की हे सगळं पेट घेईल, हो ना? वाघमारे, तुम्ही पण हुशार आहे. चेष्टा करतोय. एवढं सिरियसली कशाला घेताय सगळं? हे बघा, इथं मांडूया ना चूल. बरं ऐक, हा. जरा नीट मांडावी लागल चूल. रात्री वारा सुटतं, जरा जपून. ठिणगी उठून सगळीकडे आग लागल. तुझा धसमुसळेपणा नकोय मला. काय? मी सत्यजित सुर्वे धसमुसळेपणा करतो? हा मग? घरात एक गोष्ट काढण्यासाठी 10 गोष्टींचा पसारा मांडतोस, धसमुसळा. हो, असं अजिबात नाही. हा, असं मी आधी वागायचो, पण आता मी स्वतःला लय बदललंय तुम्ही गेल्यानंतर.
दगड. अति होतंय हा. अति होतंय वाघमारे तुमचं. दगड दगड कशाला म्हणताय? ए चूल मांडायला दगड नको. अच्छा तसं म्हणताय होय. दगड आणि लाकडं पण शोधायला लागतील. दगड. थांब मी बघते. ओ थांबा इन्स्पेक्टर मॅडम, तिकडे लय अंधार आहे. मी बी येतो तुमच्यासोबत, तुमची परमिशन असेल तर. चला. आई आता तुमचा जीव भांड्यात पडला असेल ना. सत्यदादा आणि मंजिरी मॅडम सोबतच आहे. काळजी करायची काही गरज नाहीये. आता घाबरू नका. नाही ना, आता सत्यजित म्हणजे सोबत आहेत म्हटल्यावरती काळजीचं काही कारणच नाही. ती दोघं काय त्यांची पोट भरून येतील. म्हणा आमच्या ताटात काय वाढणार? माती. जाऊन स्वयंपाक बनायला लागा. आर्यन बाळा तू जेवण करून जा. हो नाही नाही कशाला, मी निघतो आता. चला येतो. अहो असं काय करता आर्यनराव? नाही म्हणजे तुम्हीच म्हटलात तर तुमच्या आईंचा वाढदिवस आहे, मग त्या निमित्ताने इथंच जेवून जा. अहो आणि काहीतरी गोडाधोडाचं पण बनवू ना. जेवणच जा तुम्ही. हा जा लागा कामाला. सत्य आणि मंजू बाहेर डेटवर गेलेत. मला इथं अन्न कसं गोड लागेल. आता तर त्या दोघांचा डेटिंग प्लॅन फ्लॉप केल्यावरच माझं पोट भरेल. अरे कसला विचार करतोस? अरे ती रोजच आहे. नाही मम्मी साहेब ते हा वडिलांनी खूप महत्वाचं काम सांगितलं होतं ना, तर तेच आठवलं मला. चला आता निघायला लागेल. येतो मी. हा काळजी घ्या तुम्ही. चला अरे येतो. मम्मी पाहिलं ना, ते दोघं तुमच्या नाकावर टिच्चून आउटिंग करायला गेलेत. कुठे गेलेत माहित नाही, कधी येणार माहित नाही. मम्मी कोणाला काही बी पत्ता नाहीये. हीच धोक्याची घंटी आहे बघा. तर दोघांमधली कनेक्टिव्हिटी वाढत चालली आहेत. बया आता दोघं कुठं असतील, काय काय करत असतील, जरा विचार तरी करा की. हा मम्मी मी तर म्हणते सत्याभाऊजीसाठी नवीन पोरगी शोधायचं बी सोडून द्या. त्यापेक्षा पाळणा बांधायला घ्या. हा स्वेटर विणायला घ्या, टोपडे विणायला घ्या. हलत तुला नाकाला शेंडा हुबलं कुठली. तो म्हणते तसं काय होऊ देणार आहे बघ सपने मी. आहे का आता जे आहे तेच बोलले की मी. अहो मम्मी तुम्ही करून करून काय करणार आहे ह्याच्यात? चिडणार, वाद घालणार, त्याचा काही पण उपयोग होणार नाही बघा. एक जो बाई तुम्हाला आता आजी बनवूनच सोडणार आहेत बघा. तोंड दिले पण काही बोलणार का? काही बोलणार का? हा चल चल चल, ये चल. लाकडं ते बघा ते.
सत्या कणीस भाजायची वाट बघते हा मी. हा हो वाघमारे. हो लक्ष कुठं आहे तुमचं? जरा लक्ष देऊन करा ना. लय भाजलं का तुम्हाला? काय काय वाघमारे भाजलंय ना तुम्हाला? हसायला काय झालं? सत्या मला या हाताला भाजलं. अरे ते लक्षातच नाही आलं एकदम माझ्या. अरे कणसाचा कोळसा झाला. होईच की वाघमारे. वाघमारे कणीस आणि कोळसा एकच झालं घेऊ. ठीक आहे दुसरे कणीस आहेत ती बाजूया आपण.